Praise the Lord. I'm Amruta Joseph Sequeira. I'm so happy to be with you. And now we are going to meditate. Deuteronomy chapter 6 verse 11. अनुवादाचा 6वा अध्याय 11वे वचन आज आपण पाहणार आहोत. तू भरलेली नाही अशा उत्तम वस्तूंनी भरलेली घरे, तू खोदलेल्या नाही अशा खोदलेल्या विहिरी, आणि तू लावलेली नाही अशी द्राक्षमळे व जैतून वृक्ष, हे सर्व मी तुला देईन आणि तू त्याचा उपभोग घेऊन तृप्त होशील. हालेलुया. रिअली व्हॉट अ ग्रेट प्रॉमिस ऑफ लॉर्ड. खरंच खूप सुंदर, खूप गोड, खूप विश्वासयोग्य असं देवाचं हे वचन आहे. देवाच्या वचनात संपूर्ण लाईफ चेंज करण्याची ताकद आहे. देवाच्या वचनात संपूर्ण परिस्थिती बदलून टाकण्याची पॉवर आहे. म्हणून खूप विश्वासाने आजचं हे वचन तुम्ही रिसीव्ह करा. वचन काय म्हणत आहे? वचन काय म्हणत आहे की तू भरलेली नाहीत अशा उत्तम वस्तूंनी भरलेली घरे, आणि तू खोदलेल्या नाहीत अशा विहिरी, आणि तू लावलेली नाही असे द्राक्षमळे, ह्या सर्व गोष्टी मी तुला देईन. खरं देवाचं वचन हे खूप सुंदर आहे. ह्या वचनाचा तुम्ही शब्दशः अर्थ घेऊ नका, तर ह्या वचनाद्वारे देव तुम्हाला काय म्हणत आहे ह्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. त्याची योजना तुमच्यासाठी काय आहे ह्याच्याकडे तुम्ही आज लक्ष द्या. देव म्हणत आहे की तुझ्या विचारांच्या पलीकडे, तुझ्या बुद्धीच्या पलीकडे, थिंकिंग बियॉन्ड, आपल्या बुद्धीच्या विचारांच्या पलीकडे सर्व गोष्टी देणारा आपला बाप आहे. तुम्ही त्या गोष्टींचा विचारही केला नाही अशा गोष्टी देवाच तुम्हाला देणार आहे. पण जर तुम्ही त्याच्यामध्ये आहात, त्याच्यावर जर तुम्ही डिपेंड आहात, देवच माझं सर्व काही असं जर तुमचं लाईफ असेल, त्याला जर तुम्ही भिवून वागत असाल, त्याच्यावर जर तुम्ही खरंच प्रेम करत असाल, त्याच्या सर्व आज्ञा नियम विधी जर तुम्ही पाळत असाल, तर काय, मग आपल्या बुद्धीच्या विचारांच्या पलीकडे तो सर्व काही आपल्याला देईल. आपोआप सर्व चांगल्या गोष्टी तुमच्याकडे खेचल्या जातील, ओढल्या जातील. नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी ओपन होतील. नवीन नवीन रस्ते देव तुमच्यासाठी मोकळे करेल. पण कधी? जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये राहाल, त्याच्या वचनावर विश्वास ठेवाल, देवावर खरोखरच प्रेम कराल, देवाला भिवून राहाल, तेव्हा या सर्व गोष्टी तुमच्यासाठी घडून येतील. आणि पुढे वचन काय सांगते की तू त्याचा उपभोग घेऊन तृप्त होशील. खरं देवाचं वचन हे खूप सुंदर आहे. देवाचं वचन हे खूप विश्वासयोग्य आहे. पण आपला विश्वास स्ट्रॉंग पाहिजे, तेव्हा देवाचं हे वचन आपल्या लाईफमध्ये कार्य करतं. खरं देवाचं कार्य हे अद्भुत आहे. आपल्या बुद्धीच्या विचारांच्या पलीकडे सर्व काही करणारा तो देव आहे. म्हणून देवाचं वचन काय सांगते की तू भरलेली नाहीत अशा उत्तम वस्तूंनी भरलेली घरे, तू खोदलेल्या नाहीत अशा खोदलेल्या विहिरी, आणि तू लावलेली नाहीत असे द्राक्षमळे व जैतुनाचे वृक्ष, हे मी तुला देईल आणि तू त्याचा उपभोग घेऊन तृप्त होशील. खरंच खूप सुंदर असं देवाचं हे वचन आहे. म्हणून खूप विश्वासाने आजचं देवाचं हे वचन तुम्ही रिसीव्ह करा आणि विश्वास ठेवा की नक्कीच हे वचन येत्या दिवसात तुमच्या लाईफमध्ये खूप मोठा मिरॅकल, खूप मोठा बदल, खूप मोठा चमत्कार घडून आणेल. पण रात्रंदिवस तुम्ही देवाच्या ह्या वचनाला क्लेम करा. रोज आणि रोज देवाचं हे वचन तुम्ही तुमच्या मुखाने कन्फेस करा, कबूल करा, आणि विश्वास ठेवा की अद्भुत गोष्टी तुमच्या बुद्धीच्या विचारांच्या पलीकडे अशा सर्व गोष्टी देवास तुम्हाला देऊन आशीर्वादित करेल. म्हणून खूप विश्वासाने देवाचं आजचं हे वचन तुम्ही रिसीव्ह करा. तर चला देवाच्या वचनावर विश्वास ठेवूया, त्याच्या ह्या वचनाला क्लेम करूया. नक्कीच ह्या वचनाद्वारे देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करू. खूप जणांना देवाच्या हे जिवंत वचनाची गरज आहे. खूप जणांपर्यंत तुम्ही देवाचं हे जिवंत वचन शेअर करा. देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करू. शाल वी प्रे. हालेलुया. स्तुतीस पात्र, स्तुतीस योग्य देवा, धन्यवाद देते. हात उंच करून तुझी स्तुती, तुझं गौरव करते ईश्वराजा. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असू दे ईश्वराजा. सुंदर अशा दिवसासाठी मी मनापासून तुझे आभार मानते ईश्वराजा. सुंदर असं गोड प्रॉमिस प्रभू ईश्वपा, तू आज आम्हाला दिले उपकार मानते ईश्वराजा. हो दे बाप्पा, जेवढ्याने तुझं आजचं हे वचन ऐकलंय प्रभू ईश्वपा, तुझ्या वचनावर विश्वास ठेवलाय, तुझ्या वचनाला क्लेम करत आहेत प्रभू ईश्वपा, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती कर. आजचं हे वचन त्यांच्या लाईफमध्ये आज कार्य करू दे प्रभू ईश्वपा, आणि त्यांच्या बुद्धीच्या पलीकडे, विचारांच्या पलीकडे सर्व गोष्टी, सर्व अद्भुत गोष्टी देव बाप्पा तू त्यांच्यासाठी कर प्रभू ईश्वरा. हो ईश्वराजा, माझा विश्वास आहे ईश्वराजा, तू माझी प्रार्थना ऐकलेली. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वरा. जेवढे लोक आजारी, त्रासात आहेत, संकटात आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत प्रभू ईश्वरा, कोमात आहेत प्रभू ईश्वरा, व्हेंटिलेटरवर आहेत प्रभू ईश्वरा, त्या प्रत्येकासाठी विनंती करत आहे. तुझं स्वर्गीय सामर्थ्य तू त्यांच्याकडे पाठवून दे देव बाप्पा, आणि तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू ईश्वरा. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वरा. जेवढ्याने तुझं आजचं वचन ऐकलंय, तुझ्या वचनावर विश्वास ठेवलाय, तुझ्या वचनाला क्लेम केलाय प्रभू ईश्वरा, प्रार्थनेमध्ये तुला हाक मारत आहेत, ओरडत आहेत प्रभू ईश्वरा. हो देव बाप्पा, त्या प्रत्येकासाठी विनंती करत आहे. त्यांच्या शरीरामध्ये असलेल्या सर्व रोगांना मी नासरेत करे येशू ख्रिस्ताच्या नावात आज्ञा करत आहे, कमांड करत आहे. शरीरातील सर्व आजार, दुखणं, रोग आता ह्या क्षणी प्रभू येशूच्या नावात निघून जाऊ दे. नासरेत कर येशूच्या नावात शरीरातील सर्व आजार, दुखणं आज निघून जाऊ दे. हो देव बाप्पा, तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू येशू. माझा विश्वास आहे ईश्वराजा, तू माझी प्रार्थना ऐकली. आय प्रे इन द नेम ऑफ जीसस. आमेन.